मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने व सोलापूरच्या आरोग्य दूतांच्या पुढाकाराने लाखो रुपयांची हिप रिप्लेसमेंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली। गरीब, गरजू व आर्थिक अडचणीतील रुग्णांना दिलासा देणारा हा आरोग्यविषयक एक विशेष वृत्तांत। माहितीचा अभाव व योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेक रुग्ण मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात। अशा गोरगरीब, गरजू व आर्थिक अडचणीतील रुग्णांना आरोग्यविषयक सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनेक आरोग्य दूत समाजात कार्यरत असतात, जे आरोग्यविषयक सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात। अशीच एक आरोग्यविषयक बाब बाळीवेस वडार गल्लीतून समोर आली आहे। वडार गल्ली येथील रहिवासी सचिन धोत्रे यांचे कोरोना लॉकडाऊन काळात लग्न झाले होते। सुखी संसाराचा गाडा सुरू असतानाच लॉकडाऊन नंतर पायात असह्य वेदना सुरू झाल्या। सामान्य बाब समजून त्यांनी उपचार सुरू केले, मात्र 2 वर्षाच्या अथक उपचारानंतरही वेदना कमी झाल्या नाहीत। अखेर हालाकीच्या आर्थिक स्थितीमुळे उपचाराला मर्यादा आल्या। तरुण मुलाची ही अवस्था पाहून कुटुंबाची मानसिक स्थिती ढासळू लागली। दिवसेंदिवस स्थिती बिकट होत असताना काही जणांनी मिरज इथल्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला। अखेर मिरज इथल्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या आजाराचे निदान झाले। त्यांच्या दोन्ही पायाचे हिप निकामी झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व हिप रिप्लेसमेंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असेही सांगितले। या शस्त्रक्रियेसाठी किमान 7 ते 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त खर्च येऊ शकतो असे सांगितले। इतका खर्च करणे शक्य नव्हते, त्यामुळे ते सोलापूरला परतले आणि वडार गल्ली परिसराचे माजी नगरसेवक विनायक विटकर यांना सर्व हकीकत सांगितले। प्रेमानंद धोत्रे, राहणार बुधवार पेठ, वडार गल्ली। मी माझं अचानक पाय दुखणं चालू झाले। पाय दुखणं झाल्यानंतर मी दवाखान्याला दाखवण्यात इथे 20-25 दवाखाने झाले, तरी मग त्यात काय फरक पडला नाही। माझं आर्थिक बाजूही तेवढं नव्हतं, त्यासाठी मी असंच मग मिरजला जाऊन आलो। मिरजमध्ये सांगितलं याचा खर्च 2.5 ते 3 लाख एका पायाचं सांगितले। एका पायाचं तेवढं सांगितलं, टोटल होते 6-7 लाख रुपये। माजी नगरसेवक विनायक विटकर यांनी तात्काळ सोलापूरचे आरोग्य दूत सूरज जम्मा व योगेश कुंदूर यांना बोलावून तपासणीचे सर्व रिपोर्ट दाखवले व सचिन धोत्रे यांच्या आर्थिक स्थितीची पूर्ण कल्पना दिली। प्रभाग क्रमांक 4 वडार गल्लीमध्ये सचिन धोत्रे म्हणून माझा मित्र आहे। लॉकडाऊनमध्ये त्याचे दोन्ही पायाचे व्हीप हे निकामी झाले होते। त्यांनी 2 वर्ष एका एजंटच्या मार्फत प्रयत्न केला ऑपरेशनचं, त्याला काय यश मिळालं नाही। जम्मा म्हणून माझे मित्र आहेत, सूरज जम्मा, यांना त्याविषयी कल्पना दिल्यानंतर त्यांनी लगेच तात्काळ तिथं आले। सूरज जम्मांनी डायरेक्ट मंगेश चिवटे साहेबांना फोन केले, असं माझ्या जवळचेच मित्र आहेत, त्यांचे दोन्ही व्हीप निकामी झाले पायाचे, त्यांचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे। जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये त्याला सांगली येथे हॉस्पिटलमध्ये सांगितले होते। मग सूरज जम्मांनी मंगेश चिवटे साहेबांना व्हॉट्सअपवर रिपोर्ट पाठवल्यानंतर तात्काळ एक 10 मिनिटातच त्यांचं रिप्लाय आलं की बाबा आपण यांचं ऑपरेशन करू। 3 दिवसानंतर त्याला मुंबईला बोलवण्यात आलं। म्हणजे अतिशय फास्ट प्रक्रिया जर कधी झाला असेल तर पहिल्यांदा मी बघितलो की दवाखान्याचं लोक फिरून वैतागते योजनेतनं लाभ घेता। आम्हाला विश्वास वाटला नव्हतं एवढं, म्हणजे 7-8 लाखाचं ऑपरेशन मोफतमध्ये तिथं झालं। 4 मेला त्याचं दुसरं ऑपरेशन झालं। अतिशय धाडशी म्हणायचं त्यांनी इथून मुंबईला एकटा गेला। पहिल्या ऑपरेशनला त्याचे मित्र होते, पण दुसऱ्या ऑपरेशनला त्याचं धाडस वाढलं। इथून त्यांनी स्वतः एकटा जाऊन ॲडमिट होऊन ऑपरेशन करून परत रिटर्न आला। म्हणजे त्याच्या धाडसीला दाद द्यायला पाहिजे। त्यानंतर सोलापूरच्या या आरोग्य दूताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व भारत भोपाळे यांच्याशी संपर्क साधून सद्यस्थितीची कल्पना दिली व मदतीची विनंती केली। विटकर साहेबांच्या माध्यमातून म्हणजे विटकर साहेबांनी तसं मत मांडलं होतं की बाबा आमच्या भागात असं पेशंट आहे,
मग ते मुख्यमंत्री सहायता निधीचा काय उपयोग होईल का आपल्याला, त्याच्यावर जरा आपण सर्च करूया. मग साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही मंगेश चिवटे साहेबांना संपर्क साधण्यासाठी येथील सोलापूरचे आरोग्य मित्र सचिन जम्मा यांच्याशी संपर्क साधला. मग तात्काळ त्यांच्याकडून रिप्लाय आला. विटकर साहेबांनी जो शब्द ठेवला होता त्या मंगेश चिवटे व मातोश्री हॉस्पिटलने सहकार्य करून त्या धोत्रे नावाच्या मुलाचं ऑपरेशन केलेलं आहे. राज्याचे आरोग्य दूत मंगेश चिवटे यांनी 3 दिवसात याचा पाठपुरावा करीत रुग्ण सचिन धोत्रे यांना ठाणेमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री यांच्या नावे असलेले कैलासवासी गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयामध्ये ॲडमिट होण्याचा सल्ला दिला. 9 जानेवारी 2024 रोजी एका पायावर हिप रिप्लेसमेंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली व 4 महिन्यानंतर दुसऱ्या पायाची हिप रिप्लेसमेंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. सध्या सचिन धोत्रे हे बेड रेस्टवर असून त्यांच्या पायाच्या वेदना आता पूर्णपणे बंद झाल्या आहेत. मग त्यानंतर त्यांनी फोन करून सूरज जम्मा आपले सोलापूरचे आरोग्यदूत होते सूरजदादा जम्मा यांना सांगून असं सांगितले. मग त्यांनी सूरजदादा जम्मा यांनी आपलं म्हणजे आधार कार्ड आणि रेशन कार्ड पाठवून म्हणून सांगितले. त्यानंतर पाठवून मुंबईला बोलवून घेतले. मुंबईला बोलून मातोश्री एकनाथजी शिंदे यांच्या आईच्या नावावर मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल यामध्ये मला बोलवून घेतले. त्यानंतर तिथं बोलवून घेऊन माझे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यामध्ये ॲडमिट करून घेतले. ॲडमिट करून घेतल्यानंतर पहिला माझं ऑपरेशन पहिलं ऑपरेशन 4 जानेवारी रोजी 9 जानेवारी रोजी पहिला 10व्या पायाचं हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं. मग त्यानंतर दुसरं ऑपरेशन मेमध्ये 4 मे रोजी आपलं उजव्या पायाच्या हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन झालं. लाखो रुपयाची शस्त्रक्रिया मोफत झाल्यामुळे धोत्रे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुलाच्या तब्येतीत होत असलेली सुधारणा पाहून आई सुरेखा धोत्रे यांचा आनंद ओसंडून वाहत आहे. त्यांना त्रासच होता. लग्न झाल्यावर आधी नव्हता, नंतर 2 वर्षाला झालं त्याला त्रास. काय ते दवाखान्याला जात होता, औषध गोळ्या चालू होता, त्यात फक्त तेवढा भरा व्हायचा. बरं झाले आता, बरं आहे आता. 2 एकर झालं, संपलं आता, चांगलं झालं आता, बरं आहे, बरं झालं. मग या आरोग्यविषयक घटनेने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करून घेण्यासाठी माजी नगरसेवक विनायक विटकर, आरोग्यदूत सूरज जम्मा, योगेश कुंदूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे व भारत भोपाळे यांच्यासोबत टीमवर्कप्रमाणे काम करत हे साध्य केले आहे. यावेळी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर, नर्स व सेवा पुरवणारे इतर स्टाफ यांचे शतशः आभार मानावे. इतके चांगले कार्य त्यांनी केलं असल्याची प्रतिक्रिया सचिन धोत्रे यांनी दिली. आता श्रेय कोणाला देतो हे? हिचं श्रेय मी यांचा आभार आपले नगरसेवक विनायकांना विटकर आणि योगेशांना कुंदूर आणि सूरजदादा जम्मा आणि श्री भरत भोपाळे आणि मंगेश चिवटे सर यांना मी आभार मानतो आणि यांना श्रेय देतो. आता काही प्रॉब्लेम त्यासाठी भरपूर संघर्ष करायला लागला. आर्थिक बाजू कमी असताना मग त्यासाठी कुठं का होणार का, म्हणून मोफत हॉस्पिटल कुठं भेटू शकते का, त्या हिजाने त्यांनी लगेच तुमच्या कामाला सुरुवात केली. किती महिन्याच्या आत तुमचं काम झालं विनाकांनापाशी गेल्यापासून? असं मी येतो ना, त्यांनाही जवळपास माहीत होतं की मी दुसरं हॉस्पिटल तिच्यासाठी फिरत होतो 2 अडीच. त्यांना काय नंतर असं प्रॉब्लेम सांगितल्यानंतर त्यांनी झटकीपट म्हणजे 1 महिना 15 दिवसाच्या आतच सगळं करून टाकलं. हे आरोग्यविषयक विशेष वृत्तसंकलन केले आहे आमचे प्रतिनिधी श्री गणेश शिंदे आणि दत्ता केरे यांनी. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.